भारतीय लोकशाहीत आज एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता. पण खरं पाहिलं तर हा क्षण केवळ एका विक्रमाचा नाही आहे. तो गेल्या 12 वर्षांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहण्याचा क्षण आहे. भारतीय लोकशाहीचा प्रवास हा एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा प्रवास नाही. प्रत्येक काळाची स्वतःची आव्हानं असतात. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्मितीचं आव्हान होतं. आजचा काळ आहे जागतिक स्पर्धेचा, तंत्रज्ञानाचा, सुरक्षेचा आणि विकसित भारताच्या आकांक्षांचा. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचं मूल्यमापन केवळ 4399 दिवसांच्या आकड्यात होणार नाही. ते होईल त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयांमुळे, राबवलेल्या धोरणांमुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांच्या आयुष्यात घडलेल्या बदलांमुळे. गेल्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर काही निर्णय इतिहासात कायमचे नोंदले जातील. कलम 370चा विषय नवीन नव्हता. अनेक दशकं तो राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. अनेक सरकारांच्या काळात त्यावरती चर्चा झाली, भूमिका मांडल्या गेल्या. पण प्रत्यक्ष निर्णय घेण्याची धमक मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं दाखवली. 3 तलाक विरोधी कायदा असो, GST सारखी कर सुधारणा असो किंवा अलीकडेच पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू जलकराराबाबत भारतानं घेतलेली कठोर भूमिका, हे असे विषय होते ज्यांनी राष्ट्रीय धोरणाची दिशा बदलली. स्वच्छ भारत अभियानाचं उदाहरण घ्या. यामुळे स्वच्छता हा राष्ट्रीय प्राधान्यक्रमाचा भाग बनला. हे विरोधकांनी नाकारता येणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेबाबत अधिक आक्रमक भूमिका, सर्जिकल स्ट्राईक, संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचा आग्रह, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि PLI सारखे उपक्रम या सगळ्यांनी मिळून एका नव्या भारताची चौकट तयार करण्याचा प्रयत्न केला. 2014मध्ये सबका साथ सबका विकास या संकल्पनेपासून सुरू झालेला प्रवास पुढे सबका विश्वास आणि सबका प्रयासपर्यंत पोहोचला. सलग 3 लोकसभा निवडणुकांमधल्या जनादेशानं केवळ राजकीय पाठिंबा नव्हे तर स्थिर नेतृत्व आणि विकासाभिमुख प्रशासनावर व्यक्त झालेला विश्वास देखील अधोरेखित केला. या काळात भारताची अर्थव्यवस्था $2 ट्रिलियन वरून $4 ट्रिलियन पेक्षा अधिक पातळीवरती पोहोचली. मोबाईल उत्पादनापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत स्वदेशीकरणाला गती मिळाली. भारत जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून पुढे आला. पण देश बदलतो तर केवळ GDPच्या आकड्यांनी नाही. तो बदलतो जेव्हा गावात पहिल्यांदा नळाचं पाणी पोचतं, जेव्हा शेतकरी मोबाईलवरून बाजारभाव पाहतो, जेव्हा एखादी महिला स्वतःचा उद्योग सुरू करते, जेव्हा लाभार्थ्याच्या खात्यात सरकारी मदत थेट जमा होते, तेव्हा विकासाची आकडेवारी अनुभवामध्ये बदलते. आज शेतकऱ्याला थेट आर्थिक मदत मिळते. पीक विमा, सिंचन, सौर ऊर्जा, इनाम बाजारपेठ, ड्रोन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या नव्या साधनांमुळे शेती अधिक आधुनिक होताना दिसते. हवामान बदलाच्या आव्हानांशी सामना करण्यासाठी तंत्रज्ञान आणि आर्थिक सुरक्षेची जोड देण्याचा प्रयत्न होतोय. ग्रामीण भारतात घरं, पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता आणि डिजिटल सुविधा पोहोचल्या. प्रधानमंत्री आवास योजना असेल, जलजीवन मिशन, ग्रामसडक योजना आणि स्वच्छ भारत अभियानामुळे विकासाचा प्रवाह दुर्गम भागापर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला. गावांचा विकास हा केवळ सिमेंट आणि कॉन्क्रीटचा विषय राहिला नाही, तो आत्मसन्मानाचा विषय बनला. या काळामध्ये आणखी एक बदल शांतपणे घडताना दिसतोय. महिलांकडे केवळ कल्याणकारी योजनांच्या लाभार्थी म्हणून नव्हे तर विकासाच्या भागीदार म्हणून पाहण्याचा प्रयत्न झाला. जनधन खाती, स्वयंसहाय्यता गट, मुद्रा योजना, लखपती दीदी, सुकन्या समृद्धी यासारख्या उपक्रमांमुळे महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला. महिलांच्या नेतृत्वाखाली विकास ही संकल्पना अधिक ठळक झाली. भारताच्या डिजिटल प्रवासानं तर जगाचं लक्ष वेधलं. एक काळ असा होता की प्रमाणपत्रासाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत, बँकेत रांगा लागत, पैसे पाठवण्यासाठी दिवस लागायचे. आज मोबाईलच्या एका क्लिकवर व्यवहार होतात. जनधन, आधार, मोबाईल या त्रिसूत्रीमुळे सरकारी लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचू लागले. UPI व्यवहारांनी आर्थिक व्यवहारांची पद्धत बदलली. डिजिलॉकर, उमंग आणि ई-गव्हर्नन्समुळे प्रशासन अधिक सुलभ झालं. डिजिटल इंडिया हा केवळ तंत्रज्ञानाचा कार्यक्रम राहिला नाही, तो शासन व्यवस्थेचा कणा बनला. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही मोठी झेप दिसून आली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, बंदरं, इंटरनेट आणि ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणुकीमुळे देशाच्या आर्थिक विकासाला वेग मिळाला. महाराष्ट्राचा विचार केला तर समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो जाळ्याचा विस्तार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वाढवण बंदर यासारखे प्रकल्प या बदलाचे प्रतीक ठरले. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातही एक आश्वस्त करणारं चित्र दिसतंय. एकेकाळी नक्षलवादामुळे विकासापासून दूर राहिलेले भाग आज रस्ते, शिक्षण, उद्योग आणि प्रशासनाशी जोडले जात असल्याचं चित्र आहे.
गडचिरोलीसारख्या भागामध्ये उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नवी गुंतवणूक पोहोचते. दहशतवाद, नक्षलवाद, सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांविरोधातील कारवायांसोबतच संरक्षण उत्पादनातील स्वदेशीकरणामुळे भारत आयातदारापासून निर्यातदार होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. जग बदलत असताना भारताची भूमिका देखील बदलताना दिसली. व्यापार हवा, गुंतवणूक हवी, तंत्रज्ञान हवं, पण राष्ट्रीय हित आणि आत्मसन्मानाशी तडजोड नको, ही भूमिका अधिक स्पष्टपणे पुढे आली. जागतिक घडामोडींमध्ये स्वतंत्र भूमिका मांडणारा देश म्हणून भारताची प्रतिमा अधिक ठळक झाली. आणि विकासाचा हा प्रवास केवळ अर्थव्यवस्था किंवा पायाभूत सुविधांपुरता मर्यादित राहिला नाही. अयोध्या, काशी विश्वनाथ, महाकाल लोक, केदारनाथ पुनर्विकास, राष्ट्रीय स्मारकं, संग्रहालय, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि वारसा संवर्धनाच्या विविध उपक्रमांमधून सांस्कृतिक अस्मितेलाही नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच गेल्या 12 वर्षांचा विचार करताना प्रश्न केवळ एवढाच नाही की किती योजना आल्या किंवा किती प्रकल्प उभे राहिले. खरा प्रश्न असा आहे की या काळानं भारताला कोणत्या दिशेनं नेलं, सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडला, भारताचा आत्मविश्वास किती वाढला. जेव्हा जनता सातत्यानं पाठीशी उभी राहते, निवडून देते, तेव्हा या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असल्याचं दिसतं. यामुळेच आज जगभरातून राष्ट्रीय पातळीवर देखील मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आज रालोआ बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. आधी मंत्रिमंडळाची